मेडिक्लेम पॉलिसीवर क्लेम करण्याआधी आपल्या स्वतःला किंवा फॅमिली मेंबर्सला ट्रीटमेंट सुरू करण्याआधी किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यापूर्वी तुमच्या हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझरला कॉल करता का? नाही ना? पण ट्रीटमेंट सुरू करण्याआधी किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यापूर्वी तुमच्या हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझरला जर कॉल केला तर ते फायदेशीर असू शकतं. आता कसं ते आपण पाहूया. कित्येकदा असं होतं की तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहात ते हॉस्पिटल इन्शुरन्स कंपनीच्या ब्लॅक लिस्ट किंवा एक्सक्लुडेड प्रोव्हाइडरमध्ये असू शकतं. जर तुम्ही ब्लॅक लिस्टेड किंवा एक्सक्लुडेड प्रोव्हाइडर हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली किंवा ॲडमिट झाला तर तुम्हाला इन्शुरन्स कंपनी क्लेम देत नाही, तुमचा क्लेम रिजेक्ट करतं. दुसरं अजून एक कारण असं आहे की ते इन्शुरन्स कंपनी आणि हॉस्पिटल यांच्यामध्ये एमओयू साईन होतो. तो एमओयू वार्षिक असतो. कधी कधी इन्शुरन्स कंपनी आणि हॉस्पिटल यांच्या वादामुळे एमओयू रिन्यू झालेला नसतो. त्यामुळे नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेसमध्ये तुम्हाला सुविधा मिळू शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीपैकी किंवा तुमच्या घरातील फॅमिली मेंबर्सला ॲडमिट करण्यापूर्वी हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझरला कॉल केला तर ते हॉस्पिटल ब्लॅकलिस्टमध्ये तर नाही ना? हॉस्पिटल आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये एमओयू रिन्युअल न केल्यामुळे हॉस्पिटलमध्ये नेटवर्कमध्ये वगळलेलं तर नाही ना? तसेच IRDAच्या गाईडलाईननुसार सर्व इन्शुरन्स कंपनी एनिवेअर कॅशलेसची सुविधा सुरू केली असून त्याचा फायदा तुम्हाला मिळण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी तुमच्या हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझरला कॉल करा. ते तुम्हाला अधिक चांगली सेवा देऊ शकतील. मी पुन्हा आपल्याला एक विनंती करतो की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यापूर्वी तुमच्या हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझरला कॉल केला तर ते तुम्हाला जलद आणि चांगल्या प्रकारे क्लेम सेटल होण्यासाठी नक्कीच मदत करतील. धन्यवाद.